पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील 2 आरोपींना पकडण्यात कोपरखैरणे पोलिसांना यश आलं असून कोपरखैरणे येथील सेक्टर 19 आणि 20 मधील फार्म सोसायटी परिसरात सुमारे 14 लाखांची घरफोडी करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केलंय। कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या टीमने जवळपास 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। त्याच्यामध्ये 2 आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत। त्यांच्याकडनं जवळपास 14 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत। या ज्या आरोपी आहेत दोन, त्याच्यापैकी एका आरोपीवर जवळपास 10 चोरीचे गुन्हे दाखल आहे, घरफोडीचे गुन्हे दाखल आहे आणि दुसरा जो आरोपी आहे त्याच्या विरुद्ध जवळपास डिझेल चोरीचे काही गुन्हे दाखल आहेत। हे दोन्ही ह्या सगळ्या ज्या घरफोड्या आहेत याच्या सगळ्या ह्या सेक्टर 19 आणि 20 कोपरखैरणे फार्म सोसायटीच्या त्या दरम्यानच्या भागात केलेल्या आहेत। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। मुंबई आणि उपनगरात झालेल्या पावसामुळे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला पडू नये, तर ग्राहक नसल्याने हा भाजीपाला पडून असल्याने फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली। त्यामुळे भाजीपाल्याचे दर हे 50% खाली उतरले असून ज्या भाज्या आधी 50 ते 60 रुपये किलोने विकल्या जात होत्या त्याच भाज्यांची आज 20 ते 30 रुपये किलोने विक्री होत असून यात चवळी, कारले, गवार, वांगी, कोबी, दुधी अशा भाज्यांचा समावेश आहे। तर आज मार्केटमध्ये 450 गाड्यांची आवक झाली असून अतिवृष्टीचा इशारा दिल्याने ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं चित्र दिसतंय। प्रचंड पावसामुळे भाजीपाल्याचं अत्यंत नुकसान झालेलं आहे। मुंबई शहरात तुफान पाऊस असल्यामुळं ग्राहक वाशी मार्केटला पोहोचू शकत नाही, ठिकठिकाणी पाणी साचत आहे। त्याचा परिणाम शेतमालाच्या बाजारभाव झालेला आहे। 75 ते 100% बाजारभाव उसळलेले आहेत। ज्या वस्तू जे भाजीपाला 200 रुपये होते, 300 रुपये होते, त्यास 10 रुपये किलोच्या दराने जात आहेत। त्या एवढ्या स्वस्त जरी दर असला तरी त्याला उठाव नाही आहे, कारण का याचं एकमेव कारण म्हणजे भयंकर पडणारा पाऊस। सगळ्याच ज्या कारले असेल, दुधी असेल, वांगे असेल, चवळे असेल, कोबी असेल, फ्लॉवर असेल, संपूर्ण टोटल जे बाजार 200-400 रुपये ते आज म्हणजे 20 रुपये किलो या पद्धतीने झालेले आहेत। त्याचं प्रचंड नुकसान व्यापाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांचं झालेलं आहे। मुंबई शहरात साचणारं ठिकठिकाणी पाणी, त्यामुळं ग्राहक या बाजारपेठेत पोचू शकत नाही। मार्केटमध्ये सुद्धा काल रात्री गुडघाभर पाणी साचलं होतं। पालेभाज्या तेच, कोथिंबीर जी 50-60 रुपये होती आज 5 रुपये 10 रुपये जोडी, सडलेला माल फेकून द्यावा लागतो। 476 गाड्यांची आज आवक झाली आहे। त्याच्यामध्ये बहुतांशी पिकअप जास्त आहे, ट्रक कमी आहे।